हा रस्ता आहे ना, मुळात किडी रस्ता जुना मूळचा वहिवाटी रस्ता आहे. हा वहिवाटी रस्ता असल्या कारणाने शेताने आजूबाजू लोकांनी जे शेतीचं डेव्हलप केलंय त्या डेव्हलप रस्त्यामुळं या रस्त्याची परिस्थिती आता सध्या अशी झालेली आहे. त्यामुळे शासनाने ना याच्यावर तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने याच्यावर काही बंदिस्त शेजारी आजूबाजूचे शेतकरी असतील त्यांना काय त्यांच्या नियमाप्रमाणे आम्हाला तो रस्ता काही जे शासनाच्या मोजमापाप्रमाणे काढून दिली. आम्ही हांडेवाडीत राहणार आहे. आमचा हा पूर्वीपासून जाण्याचा दळणवळणाचा रस्ता आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टीला कोथरूडला जायला लागतं. तर इथं या शेताची डेव्हलप केल्यापासून हा रस्ता इथं खचत चाललेला आहे. तर या वर्षी या पानकाळ काढणार नाही हा रस्ता ते डेव्हलप केल्यामुळं. रस्त्याची कटिंग भरपूर मारलेली आहे. तर त्यासाठी आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे. हे रस्ता पूर्ववत करून पाहिजे असं जाण्या येण्यासाठी. 40-50 दुग्ध व्यवसाय मोठा आहे. दुधाची ने आणण्याची अडचण होणार आहे या रस्त्यामुळे. त्याच्यामुळे त्वरित शासनाने खचलाय पावसामुळं. आम्ही कोथरूड ग्रामस्थ आहे. आमचा हांडेवाडी कोथरूड रस्ता आहे प्लस गोडेवाडीला जाणारा हा रस्ता आहे. पावसाच्या सततच्या पावसाने तो 2-3 दिवसापासून खचलेला आहे आणि अजून म्हणजे एवढा काही पूर्ण खचलेला नाही, पण 1-2-4 दिवसामध्ये आमची जाण्या येण्याची दळणवळणाची सोय बंद होणार आहे. तरी प्रशासनाने बा आमच्याकडं काहीतरी लक्ष देऊन तेवढं त्वरित काम करून घ्यावे अशी विनंती आहे. आमचा म्हणजे इथं पहिला ओढा होता, तर तो पडीत ओढा असल्यामुळे डेव्हलप केली ज्याच ओढा होता त्यांनी, आणि डेव्हलप केल्यानंतर त्यांनी जो चर मारला त्या चराच्या अभावी बा तो खचण्यात आलेला जास्त पावसाने. या रस्त्याने म्हणजे ना या रस्त्याने इथून म्हणजे डायरेक्ट ओतूर बनकर फाट्यापर्यंत मध्ये केळी कोतुळे, केळी गोडेवाडी, पुढे उंबर विहिरी. प्रशासनाकडे मागणी एवढीच आहे की आमचा रस्ता दळणवळणाची सुविधा खुटून न देणे. कांदे बिंदे आमचे असतात, गाड्या बिड्या नेता येणार नाही का मोठ्याल्या, तेवढा बा रस्ता करून द्यावा बा. शाळेची परत पोरं जाते त्याच्यात, पोरांची गैरसोय व्हायला नको.